संमेलन आहे आणि भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलं आहे, एकंदरीत अनुभव. सर्वप्रथम मी पुणेकर आणि पुण्याच्या ज्या संस्था या संमेलनाच्या नियोजनामध्ये सामील झालेल्या होत्या त्यांचे जाहीरपणानं आभार मानतो. आणि मला असं वाटतं की पुण्यामधलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलं संमेलन आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं यशस्वी झालं असं मंत्री म्हणून माझं मत आहे. त्याच्यामध्ये युवकांचा युवतींचा फार मोठा सहभाग होता, बुजुर्ग मंडळींचा फार मोठा सहभाग होता. 350 ते 400 परदेशातनं मंडळी या ठिकाणी आलेली होती. ग्रामीण भागातलं साहित्य घेणारे मंडळी देखील याच्यामध्ये सामील झालेली होती. आणि नुसते सांस्कृतिक कार्यक्रम नव्हते. मला असं वाटतं की प्रत्येक मराठी भाषेच्या अंगाला स्पर्श करणारा परिसंवाद देखील अगदी डॉक्टर माशेलकरांपासून ते ग्रामीण साहित्यापर्यंत हे सगळे परिसंवाद फार मोठ्या पद्धतीने यशस्वी झाले. आणि म्हणून मला असं वाटतं की जी मेहनत पुण्यातल्या सगळ्या संस्थांनी केली, इथल्या संयोजकांनी केली, तुम्ही देखील आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि यशस्वीपणे पार पडला. पुढचं संमेलन परदेशात होण्याची शक्यता आहे का? कारण 5 वर्षातली एकदा होणार असं मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परदेशामध्ये विश्व मराठी संमेलन करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. परदेशामधल्या सगळ्या मराठी माणसाशी चर्चा करून तिसरं जे संमेलन या वर्षीचं होणार आहे ते आपण परदेशामध्ये करण्याचा प्रयत्न करू. पण पुढचं संमेलन हे कुसुमाग्रजांच्या पवित्र भूमीमध्ये नाशिकमध्ये करण्याचं आज आम्ही जाहीर केलं आहे. आणि दुसरं, जी अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मागणी होती, साहित्यिकांची मागणी होती की जसं अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं तसं अखिल भारतीय बाल संमेलन असावं, अखिल भारतीय युवा संमेलन असावं आणि अखिल भारतीय महिला साहित्य संमेलन असावं. तशा पद्धतीची प्रोव्हिजन देखील या बजेटमध्ये महाराष्ट्र शासनाच्या अर्थ विभागानं करण्याचं ठरवलेलं आहे. आणि दरवर्षी मला असं वाटतं की आता विविध ठिकाणी ही 4 मराठी भाषेच्या विभागाअंतर्गत संमेलन होतं. साहेब, आज अशी टीका होती की ऍक्च्युली हे संमेलन जे आहे ते मराठी उद्योजकांसाठीचा विषय होता की त्यांनी इथे आलं पाहिजे. जगभरात वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आहेत, तर त्यांना एकत्र करून ते भारतासाठी त्याचा उपयोग अर्थकारणासाठी झाला पाहिजे असं त्याचा मूळ उद्देश होता, अशी एक टीका होती. आणि त्याला साहित्याचं नाव दिलं. मला असं वाटतं टीका झालीच पाहिजे. टीका झाल्यावरच संमेलन यशस्वी झालं याची पोचपावती मिळते. पण असं कुठेही लिखित उद्योजकच मराठी यांचे आले पाहिजेत. साधं उदाहरण सांगतो की मेघनाताई वर्तक म्हणून दुबईमध्ये आहे. त्या उद्योजक कुठे आहेत? त्यांनी दुबईमध्ये जाऊन मराठी कविता करून ज्या पद्धतीनं स्वतःचं एक साहित्यिक म्हणून अस्तित्व निर्माण केलेलं आहे, अशा व्यक्ती इथं पण आल्या पाहिजे. त्याच्यामुळे याच्यातला एक भाग आहे की मराठी उद्योजकाला देखील स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे. त्याच्यासाठीच मराठी उद्योजक आणि मराठी भाषा हा परिसंवाद आम्ही ठेवलेला होता. त्याच्यामध्ये हनुमंतराव गायकवाड जे BBGचे अध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर विलास शिंदे जे सह्याद्री फार्माचे मालक एक अध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर आनंद गानू जे परदेशातले एक फार मोठे उद्योजक आहेत. आणि त्यांच्याबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेबांनी देखील 1 तास त्या ठिकाणी उपस्थिती लावलेली होती. मला असं वाटतं की या विश्वसंमेलनाचा अर्थ आणि विश्वसंमेलनाचं महत्त्व आहे की मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, मराठी भाषेचं जतन झालं पाहिजे आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. अगदी बरोबर आहे. मराठी शाळांच्या संवर्धनासाठी देखील प्रत्येक जिल्हास्तरीय समितीमध्ये 5% निधी राखीव ठेवण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतलेला आहे. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, शालेय काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल, अपग्रेडेशन असेल, यासाठी आता नियोजन विभागामध्ये काही पैसे हे राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि जर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल, शिक्षण चांगलं असेल, तर इंग्रजी माध्यमाकडे मुलं न जाता मराठी माध्यमाकडे येतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण माझ्या मतदारसंघात दामले विद्यालय हे आहे. सर, एका बाजूला संमेलन होत आहेत, महाराष्ट्र भाषेचा गौरव करण्यात येतोय, पण दुसऱ्या बाजूला मुंबई, ठाणे, मुंब्रा, पुणे असतील या ठिकाणी भाषेवरनं अधिक वाद होताना देखील मराठी बोलताना सुद्धा काही जणांना शिक्षा होती. या 3 महिन्यामध्ये हे प्रकार आपल्याला जास्त वाढलेले दिसत आहेत. मी सुरुवातीच्या भाषणामध्ये देखील, माझ्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये देखील सांगितलं की याच्याबद्दल कायदा आहे, परंतु स्वतःच्या राज्यातल्या भाषेबद्दल, मातृभाषेबद्दल अशा पद्धतीनं दबाव आणून ती भाषा बोलू नये किंवा ती भाषा बोलल्यानंतर जर कोण मारहाण करणारे पैदा होत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि हा जर कायदा कुठं सॉफ्ट असेल तर तो देखील कडक केला गेला पाहिजे. आणि हे संमेलन झाल्यानंतर पुढच्या 15 दिवसानंतर मी सगळ्या महाराष्ट्रातल्या पोलीस अधीक्षकांची माझ्या विभागाअंतर्गत बैठक बोलवणार आहे. सगळ्या CPना मी बोलवणार आहे. आणि मी ह्याच त्यांना सूचना करणार आहे की आम्हाला प्रत्येक भाषेबद्दल आदर आहे.
महाराष्ट्र हा विविध जाती धर्माने नटलेला आहे, त्याच्यामुळे भाषा देखील विविध या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात, शिकल्या जातात, त्याबद्दल आदर आहे. परंतु महाराष्ट्रातल्या मराठी भाषेचा अनादर करून जर कोण दादागिरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती दादागिरी टिकून टायगर मिशनचं काय? काल तुम्ही एकांना भेटले, कोकाटेंना भेटून आले काल. आता बघा, विश्व मराठी संमेलन तुमच्या पुण्यामध्ये होतं. मी येऊन जाऊन पुण्यामध्ये होतो. आता येऊन जाऊन पुण्यामध्ये असताना चंद्रकांत कोकाटेंच्या घरी एक दुर्घटना घडलेली होती, त्यांना भेटलो. रमेश बाबर पूर्वीपासून माझे मित्र आहेत, त्यांना जाऊन भेटलो. त्याच्यानंतर महादेव बाबर साहेबांना भेटले. याचा अर्थ काय टायगर काय ऑपरेशन टायगर नाही. आता त्यांच्या मनात जर इच्छा झाली की आमच्याकडे यायचं तर आम्ही काय नाही म्हणणार नाही, पण तो काही मिशन टायगरचा भाग नव्हता. मला असं वाटतं की माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांबद्दल प्रचंड आदर जनमानसामध्ये आहे. त्यांच्या प्रतिमेबद्दल आदर आहे आणि म्हणून त्यांच्या प्रतिमेकडे बघून, त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून जर कोण मिशन न राबवता येत असतील तर स्वागतच आहे. शिरसाट विधानात कालपासून व्हायरल होते की ठाकरे आणि पुन्हा शिंदे एकत्र येऊ शकतात, त्यांच्यामध्ये काय खलबेल होऊ शकते. मात्र त्याच्यावरनं त्यांचे खासदार देखील टीका करत आहेत की आम्हाला कोणाची गरज नाही, गद्दार ते गद्दारच झालेले आहेत, आम्ही पुन्हा कोणाला येणार नाही. संजय शिरसाट साहेब काय बोलले मला माहिती नाही. मला असं वाटतं की ज्या गावाकडे जायचंच नाही त्याचा रस्ता कशाला शोधायला पाहिजे. ते तुमचेच आमदार नाही, ते काय बोलले मला माहिती नाही म्हटलं. माझं वैयक्तिक मत तुम्ही विचाराल. उद्योग मंत्री म्हणून, मराठी भाषा मंत्री म्हणून आणि शिंदे साहेबांचा एक सहकारी म्हणून एखाद्या गावाकडे जायचं नाही तर पत्ता कशाला विचारा, तर रस्ता कशाला विचारा. ज्या पद्धतीनं ते आमच्या बाबतीत बोललेले आहेत, ज्या पद्धतीनं आमची अवहेलना त्यांनी केलेली आहे आणि असं असताना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारख्या सक्षम नेतृत्वाखाली आम्ही 80 पैकी 60 जागा जिंकलेल्या आहोत. त्याच्यामुळे आम्हाला एकनाथ शिंदे साहेब महत्त्वाचे आहेत, दुसरे कोणी नाही. आता हे अमित शहा साहेबांना विचारलं पाहिजे आणि ज्यांनी सांगितले त्यांना विचारलं पाहिजे. आता ह्या सगळ्या पत्रकार परिषदेवर मला एक ग्रंथ लिहायचा. त्याच्यामुळे आता कसं आहे, विश्व मराठी संमेलनाबाबत ग्रंथ, कादंबऱ्या, कविता या साहित्यावरच बोललं पाहिजे. पण आता रोज सकाळच्या ज्या पत्रकार परिषद होतात त्या मी सगळ्या अभ्यास करणार आहे, त्याच्यावर एक ग्रंथ. सर, जागेचा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. केसेस टाकू नका, कारण मागचा अनुभव जो काही मी ते माझ्या देखील भाषणामध्ये असं सांगितलं की मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि मराठी माणसावर अन्याय होतो म्हणून राजसाहेबांचा पक्ष जे काम करतो ते कौतुकास्पद आहे. परंतु राजसाहेबांनी जी भूमिका मांडली की ज्या चांगल्या गोष्टी ज्या मराठी भाषेच्या उद्धारासाठी असतील, संरक्षणासाठी असतील, त्यांच्यासोबत शासन म्हणून आम्ही राहू. नावावरती जमिनी मराठी माणसाचं अस्तित्व टिकलं तर मराठी माणसाचं अस्तित्व टिकत असताना मला असं वाटतं की राज्याचा उद्योग म्हणतो. आता उदाहरणार्थ तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचं ऑरिक सिटी जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांनी आमच्याकडे उद्योग यावा म्हणून आमचे सातबारे घ्या आणि तिथे MIDC बनवा, असं देखील उदाहरण आहे. आणि ज्या ठिकाणी उद्योग येतील मी मुख्यमंत्री महोदयांची देखील याबाबतीत चर्चा केलेली आहे की एकदा चॅप्टर 6 जाहीर झाल्यानंतर खरेदी विक्रीचे व्यवहार काही काळ होऊ नये अशा पद्धतीचा कायदा देखील करण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोत, जेणेकरून आज जे राजसाहेब भाषणामध्ये बोलले ते नियमामध्ये येईल आणि कोणालाही प्रकल्प आल्यानंतर बाहेरच्या इन्व्हेस्टर्सना येऊन जागा घेता येणार नाही. संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे हे समाधी अवस्थेत गेल्याच पाहिलं होतं, ज्या पद्धतीने त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं ते आश्वासन काय पडलं म्हणून त्यांची जी काही अवस्था झालेली आहे समाधी. मला या बाबतीमध्ये असं वाटतं की ही प्रोसिजर त्यांची पत्रकार परिषद आमचं उत्तर, त्यांची पत्रकार परिषद आमचं उत्तर, हे गेले 3, 3.5, 4 वर्ष सुरू आहे. आणि हे कशामुळे सुरू आहे तुमचा आदर ठेवून सांगतो. शेवटी तुम्ही चौथा स्तंभ आहात, तुम्हीच आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे, तुम्हीच आम्हाला राजकारणामध्ये मोठं केलेलं आहे. पण काय होतं, एखादी व्यक्ती ॲडिक्ट होते, तसं ते बोलतात, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता. परवा देखील मी पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की विश्व मराठी संमेलन झाल्यानंतर मी त्यांच्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरं एक असं की ज्या पद्धतीने साहित्य संमेलन होतं की समाज सुद्धा आंदोलन केलेलं आहे की क्रिकेटच्या समालोचनासाठी मराठी भाषा मनसेनं आंदोलन केलं, तो आमच्याबरोबर आघाडीत आहे, युतीत आहे, आमचा विरोधक आहे. याच्यापेक्षा मनसेनं केलेलं आंदोलन हे योग्य आंदोलन आहे. हे मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून सांगतो. मंत्री म्हणून मी ते करू शकत नाही, परंतु मी जरी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मुख्य असतो
तर मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हेच आंदोलन केलं असतं. म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी लोक आहेत त्यांची देखील मी बैठक घेणार आहे आणि मी त्यांना स्पष्ट सांगणार आहे त्याच्यासाठी GR काढावा लागला तरी चालेल. मी GR काढणार आहे, पण तुम्ही तामिळी भाषेतनं कॉमेंट्री करता, महाराष्ट्रामध्ये ऑफिस उभं करून आणि मराठी भाषेबद्दल जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला भविष्यात सामोरं जावं लागेल. माझी आपल्याला विनंती आहे की शेवटी ते ऐच्छिक आहे. मराठी भाषेतनं तुमचा रिझ्यूम द्यायचा की इंग्रजीमधनं द्यायचा की हिंदीमधनं द्यायचा, तुमचं क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे, तुमचा टॅलेंट महत्त्वाचा आहे, तुम्ही शिकलेलं जे काय आहे ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या भाषेतनं मातृभाषेतनं दिलं आणि कुणी नाही स्वीकारलं तक्रार करा माझ्याकडे. मुद्दा असा आहे की मराठी भाषेचं संवर्धन करा म्हणून नुसतं सांगून उपयोगाचं नाही. अशा पद्धतीचा अन्याय जर कोणावर होत असेल त्याच्यासाठीच काही कायदेशीर GR काढता येतात का त्याचा देखील मी अभ्यास करतो. घडून आणलं पालकमंत्र्याचं कधी संपवतात? नाही, पालकमंत्री पदावर मी समाधानी आहे. मला पालकमंत्री पद रत्नागिरीचं मिळालेलं आहे. दोनच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा एकत्र बसून लवकरात लवकर याच्यावर मार्ग काढतील. जास्त दिवस तुम्हाला ब्रेकिंग मिळणार नाही याची ते दक्षता घेतली पाहिजे. चर्चा अशी पण आहे की एकनाथ शिंदेंना रायगडचं पालकमंत्रीपद देणार आहेत आणि मुंबईचं पालकमंत्रीपद भाजप घेणार अशी देखील चर्चा आहे. चर्चा बघा, 10 दिवसापूर्वी माझ्याबद्दल काय होती, चर्चा काही होऊ शकते. चर्चा होत असताना त्याच्या मागची वस्तुस्थिती देखील बघितली पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब हे आमचे मुख्य नेते आहेत, आमच्या पक्षाचे सर्व आहेत. पालकमंत्रीपदाच्या बाबतीमध्ये, आपल्या मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये, आमदारकीच्या तिकिटाच्या बाबतीमध्ये, भविष्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिकिटाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी कुठचं पालकमंत्रीपद घ्यावं, कुठचं नाही घ्यावं, ते जे काय निर्णय घेतील त्याचं समर्थन आम्ही केलं पाहिजे. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. धन्यवाद.